हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गावरान चिकन बिर्याणी कशी करायची. तर आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि चिकनला हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट आपण लावून घेतलेली आहे आणि ती आपण फोडणी दिलेली आहे त्याला. हे पाहू शकता अशा प्रकारे. तर बघा, आपण हे पिवळं पाणी काढून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे एका पातेल्यात सर्व काढून घ्यायचं आहे. आपण इथे फोडणी देणार आहे. तेल ओतलेलं आहे, त्यामध्ये जिरं ऍड केलेले आहे. हे पाहू शकता, 2 मोठे चम्मच जिरे घेतलेले आहेत. त्यामध्ये सर्व खडा मसाला आपण घालून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे सर्व खडा मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता तमालपत्र पण घालून घेतलेले आहे. हे पहा, इथे आपण 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे पाहू शकता, असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि इथे आपण हळद त्यामध्ये घालणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे हळद घालून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण पाणी ऍड करून घेणार आहोत. हे पाहू शकता, इथे आपण अर्धा पातेले पाणी घेतलेलं आहे भातासाठी. हे पाहू शकता, पाणी आपण ठेवलेलं होतं तिथे उकळी येतोपर्यंत आपण इथे मसाला बारीक करून घेतलेला आहे. कांदा भाजून आपण इथे बारीक करून घेतलेला आहे. हे पाहू शकता, आपण खोबरं आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही मसाले आपण आता त्यामध्ये ऍड करणार आहोत. पाहूयात पुढचे. आता आपण यात पाहूयात उकळी आलेली आहे पाण्याला. हे पाहू शकता, आपण यामध्ये तांदूळ ऍड करून घेणार आहोत. हे बघा, आपण यामध्ये तांदूळ ऍड करून घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे आपण हलवून घेणार आहोत, म्हणजे सर्व तांदूळ मिक्स होतील. हे पाहू शकता, तर आपण यामध्ये भात शिजत घातलेला आहे. हे पहा, इथे आपण मसाला घालून भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मसाला आपण भाजून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं हे आपण बारीक करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये व्यवस्थित आता भाजून घेणार आहोत. हे पाहू शकता, पण यामध्ये धन्याची पावडर आपण यामध्ये मिक्स केलेली आहे. हे बघा, यामध्ये आता आपण गरम मसाला ऍड करून घेतलेला आहे. हे पहा, आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलेला आहे मसाला. पण यामध्ये बिर्याणी मसाला ऍड केलेला आहे. हे बघा, पण यामध्ये चिकन मसाला ऍड करून घेणार आहोत आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, यामध्ये आपण वाळलेलं खोबरं बारीक करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये ऍड केलेलं आहे. हे पहा, आता आपण हा सर्व मसाला साईडला काढून घेणार आहोत. हे बघा, अर्धा मसाला काढून घेतलेला होता आणि अर्धा मसाला आहे त्यामध्ये आपण आता चटणी ऍड करून घेणार आहोत. 2 चमचे ऍड केलेली आहे. आता आपण या मसाल्यामध्ये फक्त पीस घालून घेणार आहोत. हे पहा, आपण हे सर्व असं पीस काढून घेतलेले आहेत आणि सर्व असे फ्राय करून घेतलेले आहेत. हे पहा, आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे.
चिकन सर्व मिक्स आपण मसाल्यामध्ये करून घेतलेलं आहे आणि त्यावरतून अशी आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. हे पहा, आपला इथे भात शिजलेला आहे. हे पाहू शकता, एकदम व्यवस्थित शिजलेला आहे. साईडला मसाला काढून घेतलेला होता तो इथे आपण चटणी घालून भाजून घेणार आहे. आमटीसाठी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. मध्ये असं थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे खूप कोरडा होतो, त्यामुळे असा ओलसर करण्यासाठी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. हे पहा, ते पिवळं पाणी साईडला काढून घेतलं होतं, त्यामध्ये हा सर्व मसाला असा मिक्स करायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे सर्व आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. हे पहा, आपली आता आमटी तयार झालेली आहे. आपण हा पातेल्यातला भात सर्व एका पाटीमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा, आपण थर थर करून घेणार आहोत. हे बघा, आधी भात टाकलेला आहे, त्यामध्ये वरतून पीस हे घालून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे पण यावरतून परत एकदा भात घालून घेणार आहोत त्याच्या. हे बघा, असा परत एकदा वरतून भाताचा थर लावून घ्यायचा आहे. आपला शेवटचा थर आहे. हे पहा, हे आपले सर्व थर लावून घेतलेले आहे. आता आपण एका डिश मध्ये आपण सर्व करून घेतलेली आहे. नक्की तुम्हीही ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.